नागपुरातील कुंजीलाल पेठ परिसरामध्ये 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। पंकज पाटील असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। रिक्षा चालवणाऱ्या पंकजचे 2 वर्षांपूर्वी एका मुलीशी प्रेमसंबंध होते, मात्र तिचं लग्न झाल्यापासून त्यांचा संपर्क तुटला। काल त्याच मुलीच्या घरी तिच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम सुरू असताना पंकज तिच्या घरापासून काही अंतरांवरती उभा होता। त्यामुळे मुलीच्या भावानं तू इथे का उभा आहेस असं पंकजला विचारलं। बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर मुलीचा भाऊ, तिचे वडील आणि इतर तिघांनी पंकजवरती चाकूने वार केले। त्यातच त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी एकूण 5 आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे। प्रस्तुत गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी, त्यामध्ये बंटी सुखदेवे, त्याचे वडील आणि इतर 3 साथीदार यांच्या विरुद्ध अजनी पोलीस स्टेशन CR नंबर 131/2017, IPC 302, 307, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल आहे। आरोपींचा शोध सुरू आहे, तपास सुरू आहे।